मुंबईची मैदानं किती आणि कशा प्रकारे आपल्या मुंबईकरांसाठी धोक्यात आहे ह्याचं सगळ्यात मोठं जे आहे एक्सपोज आपल्यासमोर जे आहे स्पीकर अखिल चित्रे करणार आहेत. या त्यांच्याशी जरा बोलून घेऊया. सर, मैदानं आता सगळं सोडून द्या, मुंबईची मैदानं पण जी आहे ती धोक्यात आहेत, कशा प्रकारे? काय आहे ते त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं ना, मोदी है तो मुमकिन है. तर आता मोदी है तो मुमकिन आहे तसं आता त्या भारतीय जनता पक्षाला वाटतं की आमच्या मनात जे येईल ते सगळीकडे मुमकिन आहे. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की ज्या प्रकारे त्यांना आता गेल्या महिन्यातच ज्या या देशाच्या तरुणाईने त्यांची जागा दाखवली, तरीसुद्धा काही नेत्यांचा माज अजून उतरलेला नाही आहे. मुंबईमधले ओपन स्पेसेस किती कमी आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि बँड्रासारख्या ठिकाणी आशिष शेलार हे आमदार आहेत तिथले, आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक जो काही तिकडे ओपन स्पेस आहे ते त्यांचे सहकारी किंवा त्यांच्याशी निगडीत NGO हे ना ते देण्यात येतं, आणि ते तिकडे कमर्शियल तरी काहीतरी ॲस्पेक्ट करतात, नाहीतर बंदिस्त काहीतरी करतात. आता एक पाली विलेज ग्राउंड आहे, तिथे त्यांचा एक सहकारी, आता नव्याने झालेला सहकारी, त्याला ते इंडोर फॅसिलिटी अकॅडमी करायला काहीतरी दिलं आहे, म्हणजे ते कमर्शियल झालं. त्याच्या आधी ऑलरेडी तिथे 2013 साली एक टेनिस कोर्ट अशाच प्रकारे एका NGOने केलं होतं. त्याच्या विरोधात तिथले स्थानिक रहिवासी हे कोकण भवनात गेले, कोकण डिव्हिजन भवनात, तिथे ऑर्डर त्यांना पॉझिटिव्ह मिळाली. त्याच्यानंतर ते कलेक्टरकडे गेले, तिथेही कलेक्टरकडनं रहिवाशांना पॉझिटिव्ह ऑर्डर मिळाली, तरी ते तुटत नव्हतं. मग ते बॉम्बे हायकोर्टात गेले, आणि मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन 1448 ह्याच्यामध्ये कोर्टाने आदेश दिले यांच्या फेवरमध्ये, आणि नंतर ते टेनिस कोर्ट तोडण्यात आलं. आता एक कोर्टाचं ऑर्डर तिथे असताना फर्स्ट यू हॅव टू इदर सेट असाइड दॅट ऑर्डर. तुम्हाला अपीलमध्ये जायचं आहे हायर कोर्टात, तर तुम्ही तिथे काहीतरी करू शकता. हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतायत. आणि त्या त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्यांना विनंती अर्ज दिलं आशिष शेलारना, ते स्थानिक आमदार आहे म्हणून. आणि आशिष शेलारने त्या अर्जाच्या अनुषंगाने, कारण ते पालकमंत्री आहेत, आता ते कोणाकोणाचे पालक आहेत अशा प्रकारे, हा आता एक नवीन संशोधनाचा विषय आहे. मुंबईकरांचे पालक आहेत की त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्यांचे पालक आहेत, का विशिष्ट NGOचे पालक आहेत. तर ह्यांनी ते DPC मधनं फंड पास करून घेतला करोडोंचा, आणि तो फंड त्या NGOला दिला. अहो, तुम्ही कोण आहात? तुम्हाला माहित नाही? तुम्ही 3 टर्म आमदार आहात ना तिथे, तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुमचं ज्ञान कुठे घाण ठेवलंय तुम्ही? तुम्हाला कळत नाही? कोर्टाचा अवमान करताय तुम्ही, कंटेम्प्ट होऊ शकतं. आणि आमच्यासारख्या ॲक्टिव्हिस्टनी त्याच्यावरती आवाज उठवला किंवा आम्ही परत पाठपुरावा केला, तर ते इंडोर तुटेल. पैसे कोणाचे वाया जाणार? तुमचे, आमचे, कारण वी आर द टॅक्स पेयर्स. हे यांचा बापाचा पैसा आहे तसं वापरतायत चुकीच्या पद्धतीने. खरं तर मुळात तिथे ते ओपन प्लेग्राऊंड आहे, तर ते ओपनच राहायला पाहिजे, तुमच्या बगल बच्च्यांसाठी नाही आहे ते. दुसरं, आशिष शेलारांनी आणखीन एक ग्राउंड वेगळ्या पद्धतीने हे केलंय, काय म्हणतात त्याला, हडप म्हणायचं, गिळंकृत म्हणायचं, आता काय म्हणायचं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. विंग्स स्पोर्ट्स काय सेंटर नावाचं बँड्राला रेक्लेमेशनला एक मोठं भूखंड आहे. आता मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, ते तुम्ही जर DP प्लॅन बघितला, तुम्हाला मी DP प्लॅन देतो, तर ते ओपन स्पेस, गार्डन आणि रिक्रिएशन आहे. ह्याला मुळात आहे ना कुठचंही अथॉरिटी ह्याला लीजच करू शकत नाही, बरोबर? म्हणजे ती जागा लीज नाही आहे. RJMF नावाची एक संस्था आहे, रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन. आता ते काय मेडिकल फाउंडेशन, ते कशात काम करतात? मेडिकलमध्ये. आणि त्यांना काय दिलंय म्हाडानी? म्हाडाकडनं अलॉट काय झालं त्यांना? मेंटेनन्स अँड सिक्युरिटी. तुम्ही सिक्युरिटी कंपनी आहात का? आणि मेंटेनन्स आणि सिक्युरिटीला झाल्यानंतर RJMFला विंग स्पोर्ट्स अकॅडमी कशी काय उभी राहते तिथे? तुम्ही थर्ड पार्टी लीज कशी करू शकता जेव्हा तुम्हालाच मुळात लीजवर दिलं नाही? यू आर ब्लडी वॉचमॅन. तुम्हाला वॉचमॅन सिक्युरिटी आणि मेंटेनन्ससाठी दिलंय, केअरटेकर म्हणून दिलंय. आणि आशिष शेलार त्या ऑर्गनायझेशनचे हे की मेंटॉर आहेत, त्यांच्या वेबसाईटवर आहे. तुम्ही आता ह्याच्यानंतर चेक करा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन, की मेंटॉर आहे, ऑर्गनायझेशनल मेंटॉर आहेत. आणि RJMFला तुम्ही ती जागा देता. RJMFचे काय एक्सपिरियन्स आहे ग्राउंड सांभाळण्याचे? ते कोण आहेत? सिक्युरिटी एजन्सी आहे का?
फेवरेटिझम चाललंय का तुम्हाला वाटतं जुमला पूर्ण चालू आहे? 100% चालू आहे. आशिष शेलारचा हा RGMF हा मुखवटा आहे आणि त्याच्या माध्यमातून ते आणि त्यांचे बगल बच्चे हे कमर्शियल व्यवसाय करत आहेत. आणि आशिष शेलार इकडे अशा प्रकारे त्यांच्या सोशल मीडियावर टाकतात, स्पोर्ट्स सिर्फ Sports- शौक है, हा शौक नहीं अब करियर है. हा बरोबर. आणि त्यांनी लिहिलंय की फ्री रिक्रिएशन फॉर ऑल इन माय कॉन्स्टिट्युएन्सी. मी कमिटमेंट केलं तर केलंय. आत्ता आपण तिथे जाऊया आणि तिकडे एकही गोष्ट फ्री नाहीये. वॉकिंगसाठी पण 400 रुपये चार्ज आहे. आणि सगळे जे काय तिकडे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चालतात, जे इन्क्लुडिंग दिस, जे यांनी जो फोटो टाकलाय ऑलिम्पिकचं काय ते धावायचं, त्यांनी ते यार्ड बनवलंय आणि पिकल बॉलचं बनवलंय. हे ना अधिकार कोणी दिला तिथे पिकल बॉल बनवायचं? खरं तर हे ज्यांनी केलेत ना तिथे सगळं पिकल बॉल टर्फ, यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. फॉर्जरी, चिटिंग आणि 420चं. एवढं सगळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, पण इकडे या साईडला आशिष शेलार या सगळ्या गोष्टी करतायत, त्या साईडला देवेंद्र फडणवीस बोलतायत की इन्फ्रा मॅन म्हणून त्यांना ओळखलं जात आहे. पण तो इन्फ्रा मॅनच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी म्हणजे मैदानांनाच जर आहे सोय भेटली नाही, लोकांना खेळणंच होणार नाही, तर मग हा सगळ्यात मोठा प्रश्न हेल्थवर पण तर येतो. त्यांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, डेफिनेशन असतं ना प्रत्येक गोष्टीचं. आता त्यांच्या डोक्यात इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सिमेंटचं जंगल, कॉन्क्रिटायझेशन, त्याच्यातनं येणारा पैसा, त्याच्यातनं येणारे आर्थिक गणित, हे त्यांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर गॉड सेव्हस. शिवसेनेची आता पुढची भूमिका काय मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी? आम्ही 100% तरुणांबरोबर, युवा वर्गाबरोबर, जे तिथे फुटबॉलर्स, आता आपण MFAचा एक विषय राहिला, मुंबई फुटबॉल असोसिएशन तिथे एक मैदान होतं आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जेचं होतं. तिकडे मोठ्या मोठ्या मॅचेस झाल्या आंतरराष्ट्रीय दर्जेचं. 6 ते 7,000 आपले मुलं मुली तिकडे फुटबॉल प्रॅक्टिसला येतात. तिकडे 400 ते 500 मॅचेस होतात सगळ्या नॅशनल लेवलच्या, डिस्ट्रिक्ट लेवलच्या. तो प्लॉट जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो इकडे. तो प्लॉट जो आहे आशिष शेलारांना साक्षात्कार झाला. काय साक्षात्कार झाला की ते 1983 प्रमाणे ते कन्व्हेन्शन सेंटर आहे. 1983चे ते मागे मागेच चालले 1983च्या डीपी प्रमाणे. आता 1983च्या डीपीला जर अंमलात आणायचं आहे तर आता फक्त तुम्हाला मी सांगतो की ते जो डीपी प्लॅन आहे तो 1983चा, त्या डीपी प्लॅन प्रमाणे हे बघा, हे कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स आहे बरोबर. आता हा पूर्ण प्लॉट आहे ना, हा 258 हेक्टर्सचा आहे. दॅट मीन्स 6.38 एकर्स. त्या 6.38 एकर्स मधनं इथे कुठेतरी आहे ना 0.8 एकर मध्ये MFAचं ते नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंड असेल. आता तुम्हाला ते साक्षात्कार झालं कन्व्हेन्शन सेंटर करायचं तिथे, कारण तुमचे कोणतरी नेते त्यांनी तिथे कन्व्हेन्शन भाजपचं भरवलेलं पहिलं कन्व्हेन्शन, म्हणून त्यांना कन्व्हेन्शन सेंटर करायचं. आता हे 6.38 एकर मध्ये त्यांनी बरोबर 0.8 एकरचीच जागा निवडली जिथे फुटबॉल ग्राउंड आहे. मग काय म्हणायचं, तुम्ही तरुणांच्या झेंजीच्या विरोधात आहे, तुम्हाला त्यांना जे आवडतं त्या प्रत्येक आवडीच्या तुम्ही विरोधात आहात. इथे एवढं मोठं भूखंड असताना इथे या प्लॉटला इथे हे बघा, इथे HRAचं स्लम झालं होतं, नर्गिस दत्त झोपडपट्टी वगैरे त्याला म्हणतात. आता तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि आशिष शेलार बेंबीच्या देटापासून ओढून ओढून सांगायचे ते बांगलादेशी झोपडपट्टी आहे, बांगलादेशी झोपडपट्टी आहे. आणि आता रिडेव्हलपमेंट ते आशिष शेलारच पुढाकार घेऊन करतायत. आणि ते एक बिल्डर आणले SRAच्या स्कीम मध्ये. या प्लॉट मधनच गेलं ना ते. मग या प्लॉट मधनं ते गेलं तर SRA मध्ये करत असताना तुम्ही पालकमंत्री आहे, का नाही बोलला त्या बिल्डरला की तिकडे कन्व्हेन्शन सेंटर बांधून दे? पूर्णपणे मुंबईकरांना फसवतायत. पूर्णपणे मुंबईकरांना फसवतायत, स्वतःची आर्थिक गणितं सेट करतायत आणि नको ते वायफळ बडबड टीव्ही चॅनलच्या माध्यमातून येऊन करतात. कुठलेही पुरावे दाखवत नाही. हम करे सो कायदा, हम बोले सो सच, अशा प्रकारे वागतात. पण त्यांना असं वाटत असेल ते ॲडव्होकेट लावतात म्हणून त्यांनाच तेवढं ज्ञान आहे. काय आजचे तरुण देखील अभ्यास करतात आणि आम्ही आमचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी पण कागदपत्र दाखवून बोलावं यापुढे. तर जसं की तुम्ही ऐकलं की आजचा तरुणच जो आहे तो रस्त्यावर आहे, आजचा तरुणच जो आंदोलन करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त तरुणच हे असतात जे लोकांना, पुढच्या पिढीला किंवा मागच्या पिढीला जे आहे ते मोटिवेट करतात. आणि मुंबईकरांसाठी, मुंबईच्या लोकांसाठी ही मैदानं खूप महत्त्वाची आहेत आणि त्या मैदानासाठी, त्या मैदानं वाचवण्यासाठी पुढच्या काळामध्ये शिवसेना उभाटा आता रस्त्यावर उतरणार आहे.